होय ना. काय समजा ह्या जागेवरती आपली एखादी वस्तू हरवली, आपण ही जागा सोडून जर दुसरीकडे होऊ लागली तर ती वस्तू गावन का? मग आपला जिथं खर्च झालेला आहे, जिथं वेळ गेलेला आहे, जिथं पिकाने वय खाल्लेलं आहे, ती वय जर बाहेर काढून द्यायचं असेल तर ह्याला आपण सगळीजण साक्षीदार आहेत ह्या प्लॉट सकट, की आपण साक्षात्कार आपल्या शेतकरी मित्रांना चमत्कार जो ॲग्रिकल्चरमध्ये खरा आहे, सत्य आहे, ती दावण्याचा प्लॉटवरती येऊन जिथं आहे तिथं लोकेशनला उभं राहून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आजची तारीख किती आहे? आज 14 मार्च 14 मार्च 2026. 26. म्हणजे आपण ह्या तारखेत सुद्धा उल्लेख करतोय, कारण आम्ही 20 जानेवारीला तुमच्याकडे आलो, 20 फेब्रुवारीला 1 महिना झाला आणि ते 8 दिवस आणि हे आजचे 14 दिवस. किती झाले? 8 आणि 14 किती? 8 आणि 14 22 होतात ना? 8 आणि 14 22. म्हणजे 1 महिना आणि 22 दिवसात झालेला हा बदल आहे. बरोबर आहे नाही? तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकाल की बाबा वापरा बायोऑर्गॅनिक हे व्हिडिओ पाहिल्यापासून तिथनं केळी मग 3 महिन्याची असू, 1 महिन्याची असू, 6 महिन्याची असू चालू केलं पाहिजे? 1-2 डोस घेऊन तरी खरा रिझल्ट काय आहे ते पाहिला पाहिजे का फक्त व्हिडिओ पाहून त्याला थोडंसं क्लिक करून पुढे घेतलं पाहिजे? चालू करायला पाहिजे. चालू करायला पाहिजे. कारण तुमच्या बरोबर ज्यांची केळी आहे, ज्यांचे पोगे गुतत होते, तुमचे बी गुतत होते, आता त्यांची परिस्थिती काय आणि तुमची काय वेगळी? आमची जरा बरी मोठी जरा. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव सचिन शिवाजी गवारे आणि तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. तर ही जी आता केळीची लागण आहे जात कुठली आहे? जैन. जैन. आणि किती बाय कितीवर लागण आहे? ही 7 बाय 5, 7 बाय 4.5. 7 बाय 4.5 म्हणजे समोर 4.5 आणि दोन्हीच्या मध्ये 7 फूट. आता ही जी केळी लावली तुम्ही, लागण तारीख किती ह्याची? 3 डिसेंबर 2025. 3 डिसेंबर 2025. आणि आजची तारीख किती आहे? 20 जानेवारी 2026. 20 जानेवारी 2026. तर ही केळी जी आहे ही केळी आता तुम्ही तुमची पद्धतीने लावलेली आहे, पण केळीकडे जर आज जर बारकाईने जर अभ्यास केला तर ह्या केळीने गच्चा धरलेला आहे. केळी सड झाली सगळी, तुमची मुळी चांगली चालू आहे, पण जी पोवागा पाहिजे तो पोवागा लांबडा निघा नाही आणि पाल्यात पाला गुत्तोय, गच्चा धरलाय. म्हणजे थंडीत गावलेला हा प्लॉट आहे. आणि आता तुमचे पप्पा म्हणतात की रान पण तुमचं चोपणाच आहे, बरोबर आहे का नाही? आपण त्याला कारलाच रान पण म्हणतात. म्हणजे मग आता हिथं विषय काय होतो की पाणी जास्त झालं की पाणी रान सोडत नाही, रानाने पाणी नाही सोडलं की मुळी चलत नाही, आणि मुळी नाही चलली मुळीने आपटेक अन्नद्रव्य नाही केली की झाड पाहिजे असं वाढत नाही, मग ती खातं वय. बरं, वय खात असताना तो आपल्या शेतकऱ्याचं म्हणजे खर्च आणि कष्ट आणि वेळ जाऊन पीक अपेक्षित वयानुसार नाही वाढलं की मग शेतकरी कुठला असू द्या आणि पीक कुठला असू द्या, आता मी काय करू ह्या कंडिशनला जाऊन बसतो आपला शेतकरी कष्ट करीत असताना, म्हणजे पीक नाही उचलल्यावर. आणि आता तुम्ही भाग्यशाली असे तुमचे पप्पा आणि थोडक्यात तुमचे काकाच का, हे 2 जण आज आपले पाटील साहेब आणि सूर्यवंश साहेब हे त्यांचं जे प्लॉट बनलेला आहे, म्हणजे हे मार्गदर्शन वापरलेलं हे पाहून आज थोडक्यात तुमच्या प्लॉटवर आहेत. म्हणजे तुम्ही नव्हता पण तुमचे पप्पा आमच्या बरोबर दिवसभर आहेत. मग त्यांनी ठरवलं की ह्याला वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घ्यायचंय, तुमच्या आहे ह्या शेड्यूलमध्ये हे एक्स्ट्रा वापरायचे. ह्याच्यात काय बदल झाला पाहिजे की जेणेकरून येणाऱ्या दिवसात तुम्हाला इथं कष्ट करताना, खर्च करताना, वेळ देताना तुमच्या मनाने एक साक्ष दिली पाहिजे की बाबा खरंच केळी आपण चांगली आणतोय. ह्या केळीत काय बदल झाला पाहिजे की तुम्हाला इथं काम करू वाटणार, ह्याची वाढ झाली पाहिजे. वाढ झाली पाहिजे. एकदम बरोबर. म्हणजे खाल्लेलं वय बाहेर निघालं पाहिजे आणि केळी वयानुसार वाढली पाहिजे की जेणेकरून इथं असे जसे शेजारी बसून बघत आहेत किंवा येणारे जाणारे बघत आहेत, ह्यांनी तुम्हाला सांगितलं पाहिजे केळी चांगली आणली गाड्या साहेब काय वापरता, एवढं विचारलं आणि चांगली आणली म्हणलं तरी पोट भरल्यासारखं होतं. ती निघणारा माली परत आहे. तर तुम्ही जो आमच्या वापरा बायोऑर्गॅनिकवरती विश्वास ठेवलेला आहे, आपले पाटील साहेबांवरती, सूर्यवंश साहेबांवरती जो विश्वास ठेवला आहे, ह्याला 1% पण तडा जाणार नाही. येणाऱ्या दिवसात वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन करमाळचे गजानन सर आपण येणाऱ्या दिवसात ह्या प्लॉटमध्ये येणाऱ्या दिवसात 1.5 ते 2 महिन्यात जे बदल होतील ह्याच लोकेशनला जाऊ. फक्त लोकेशन कुठेही थोडंसं मी सांगतो, ह्या साईडला सोलर आहे, पॅनल त्याचे लावलेले, आणि पहिली रांग, दुसरी रांग, तिसरी रांग, आणि झाड किती आहे बघा, 1, 2, 3, 4 आणि ही 5व्या झाडापाशी उभा आहेत. तर आपण येणाऱ्या दिवसात ह्याच ठिकाणी उभा राहू, ह्याच लोकेशनला जे काय बदल होतील ते जाऊ. दिलेल्या माहितीबद्दल आभारी, धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडं. माझं नाव सचिन शिवाजी गवारे, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. बरं, आता ही जी केळीचा प्लॉट आहे ह्या प्लॉटसाठी आपण 20 जानेवारी 2026 वापरा कंपनीचं मार्गदर्शन देताना आपण इथनं फोटो आणि व्हिडिओ काढले होते साहेब, बरोबर आहे? तुमचे बंधू आपले डोमगावचे प्रवीण विलास पाटील आणि डोंजेचे आपले परमेश्वर सूर्यवंश साहेब होते.
आणि ह्या प्लॉटला आपण तुमचे वडील पण होते हा होते. आणि ह्या प्लॉटला आपण मार्गदर्शन देण्या अगोदर फोटो आणि व्हिडिओ काढले आणि ही तुम्ही सांगितलं की ही रान कसलं या चोपा नाही चोपणाचे चोपण. ह्याच्यामध्ये मुळी पाहिजे चलत नाही, चलत नाही, पाण्याचा निचरा होत नाही आणि झाड ग्रीप घेत नाही, ग्रीप घेत नाही, बरोबर आहे का नाही? स्पीड धरत नाही रान. हा, तर आपण आता जर लोकेशनचा थोडक्यात अभ्यास केला, नमस्कार, अभ्यास केला लोकेशनचा, तर आपण कुठल्या झाडापाशी उभा होतो? पहिलं, दुसरं, तिसऱ्या लाईनीला तिसरं पाचव्या झाड, झाडाला. आणि किती झाड? पाचव्या. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं आणि ही 5,000. पाचवं, म्हणजे पाचव्या झाडापाशी आपण उभा आहे. मग तुम्ही हे ज्यावेळेस ड्रिपने सोडलं आणि स्प्रे घेतली, तुम्हाला किती दिवसात एक बदल वेगळा जाणवला? लगे एक आठवड्यात बदल जाणवायला लागला, गच्चा धारल्याला निघला लगे निघाला. आणि आता हो, जर हो. बघितलं तर टोटल प्लॉट एकसारखा दिसतोय, एक समान आहे. बरोबर आहे का? म्हणजे जे काही केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत, ज्यांचे उन्हामुळं टेम्परेचरमुळं पाला गच्चा धरतोय आणि पोगा पाहिजे असं चलत नाही, अशा शेतकऱ्यांना ह्या अनुभवाला घेऊन तुम्ही वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन तारांबळ झाल्यानंतर वापरलं पाहिजे का? आपल्याला ज्यावेळेस हा व्हिडिओ पाहायला भेटेल कुठल्याही शेतकरी बांधवांना, तिथनं त्यांनी वापरायला सुरुवात केली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? हे गच्चा धरायच्या आधी वापरायला पाहिजे. आणि जरी धरला तरी मला वाटतं वापरावं. हा वापरा. आणि कशासाठी वापरावं की मला वैयक्तिक असं वाटतं बरं का, की तुमचे प्लॉट गुटलेले बाहेर काढा आणि वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन अजिबात वापरू नका. वैयक्तिक माझं मत आहे. कारण तुम्ही तुमच्या पद्धतीने ज्यावेळेस खर्च करता, कष्ट करता, वेळ जातो आणि प्लॉट वय खातो, गच्चा धरतो, 2 पाल्याच्यामध्ये डिस्टन्स नाही, त्यावेळेस ही व्हिडिओ पाहिल्यावर 1-2 डोस तरी वापरा बायोरेनिकचे वापरा. आणि 1-2 डोसमध्ये तुमचं ती खाल्लेलं वय बाहेर निघन. बाहेर निघाल्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं वाटतंय तसं तुम्ही पुढं वाटलं वापरा, नाही वाटलं तर वापरू नका. पण जी वय खाल्लंय ती बाहेर, म्हणजे मराठी म्हण काय आहे, याला आपलं काहीतरी हरवलंय, पण आपण जिथं हरवलंय तिथंच हुडाकतोय ना. काय समजा ह्या जागेवरती आपली एखादी वस्तू हरवली, आपण ही जागा सोडून जर दुसरीकडे हुडाकली तर ती वस्तू गावन का? नाही. मग आपला जिथं खर्च झालेला आहे, जिथं वेळ गेलेला आहे, जिथं पिकाने वय खाल्लेलं आहे, ती वय जर बाहेर काढून द्यायचं असेल तर ह्याला आपण सगळीजण साक्षीदार आहेत ह्या प्लॉट सकट, की आपण साक्षात्कार आपल्या शेतकरी मित्रांना चमत्कार जो ॲग्रिकल्चरमध्ये खरा आहे, सत्य आहे, ती दावण्याचा प्लॉटवरती येऊन जिथं आहे तिथं लोकेशनला उभं राहून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आजची तारीख किती आहे? आज 14 मार्च 14 मार्च 2026. 26. म्हणजे आपण ह्या तारखेचा सुद्धा उल्लेख करतोय, कारण आम्ही 20 जानेवारीला तुमच्याकडे आलो, 20 फेब्रुवारीला 1 महिना झाला हा आणि ते 8 दिवस आणि हे आजचे 14 दिवस किती झाले? 8 आणि 14 किती? 8 आणि 14 22 होतात ना? 8 आणि 14 22. म्हणजे 1 महिना आणि 22 दिवसात झालेला हा बदल आहे, बरोबर आहे नाही? तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकाल की बाबा वापरा बायोरेनिक हे व्हिडिओ पाहिल्यापासून तिथनं केळी मग 3 महिन्याची असू, 1 महिन्याची असू, 6 महिन्याची असू, चालू केलं पाहिजे? 1-2 डोस घेऊन तरी खरा रिझल्ट काय आहे ते पाहायला पाहिजे का? फक्त व्हिडिओ पाहून त्याला थोडंसं क्लिक नाही. करून पुढे घेतलं पाहिजे? चालू करायला पाहिजे. हा, चालू करायला पाहिजे. कारण तुमच्या बरोबर ज्यांची केळी आहे, ज्यांचे पोगे गुतत होते, तुमचे बी गुतत होते, आता त्यांची परिस्थिती काय आणि तुमची काय वेगळी? आमची जरा बरी मोठी जरा त्यांच्यापेक्षा. आणि त्यांनी तुमची केळी बघितल्यावर काय म्हणतात ते? चर्चा होती ना? चांगली म्हणतात. हा, म्हणजे तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी? ओके, दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे, धन्यवाद.